अंबरनाथमधील प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केलाय। आपल्याला जीवे मारण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला सुपारी देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केलाय। या सुपारीबाबत एजाज लकडावालानं स्वतः पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिल्याचा दावाही पनवेलकरांनी केलाय। या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत या प्रकरणाशी संबंधित सर्व संशयितांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। विश्वनाथ पनवेलकर हे अंबरनाथमधील प्रसिद्ध उद्योजक असून त्यांचं बांधकाम, खदान, रिसॉर्ट आणि इतर अनेक व्यवसाय आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांच्या अंबरनाथमधल्या घराबाहेर 2 व्यक्तींनी गोळीबार केला होता। या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला यानं पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची माहिती मिळाली। या पत्रात लकडावाला यानं आमदार किसन कथोरे यांचं नाव घेत त्यांनी 3 व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला अंबरनाथमधल्या एका बड्या उद्योगपतीची सुपारी देऊ केल्याचा दावा केलाय। लकडावालाच्या याच पत्राचा आधार घेत किसन कथोरे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केलाय। इतकंच नाही तर आपल्या विरोधात खोट्या तक्रारी करत आपले व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच आपण केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। एजाज लकडावाला हा कोण आम्हाला हे पहिलं माहीतच नव्हतं। जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। आम्ही त्यांना चौकशी केली, हा कोण आहे? तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असूनसुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही। हे जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाईसुद्धा देऊ शकत नाही हे लोक। तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेलं आहे। तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्याबरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे। तर या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलं आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे, कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत, हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा। याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे। तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची। आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत। आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत। हे ACP सारखा माणूससुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र। आम्ही जेव्हा DGंकडे गेलो, DGने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत, तर असे खोटे नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लकडावालाने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली। त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही, त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच। आम्ही अनेकदा पाठपुरावासुद्धा केलेला आहे, तरीसुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे। तरीसुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाही आहे। परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलं आहे की हो सदरची घटना ही खरी आहे। आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाही आहे किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या त्याच्यामागे किसन कथोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडूनसुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाही आहे। या सगळ्या आरोपांबाबत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना विचारलं असता त्यांनी हे संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगत काहीही बोलण्यास नकार दिलाय। तर आमदार किसन कथोरे हे मुंबईला असल्यामुळे त्यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही।
उद्योजक पनवेलकरांच्या या आरोपांमुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधलं राजकारण मात्र ढळून निघालंय. आता या आरोपांवर आमदार किसन कथोरे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकमत न्यूज, अंबरनाथ.